नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळमामा, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. मंडळी, नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती व भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मंडळी, मकर संक्रांतीच्या अगोदर भोगी असते. भोगीनिमित्त आपण सर्व भाज्या मिक्स करून भोगीची भाजी आणि तीळ लावलेली भाकरी बनवणार आहोत. चला तर आपण बनवूया. आम्ही काल रात्री सर्व भाज्या आणलेल्या आहेत मार्केटवरून. त्या फ्रीजमध्ये थोड्या साफ करून ठेवलेल्या आहेत, थोड्या बाकी आहेत. चला त्या पहिल्या सर्व साफ करून घेऊयात. तर भोगीसाठी आपली मिक्स भाजी सर्व तयार झाली आहे. बघूयात आपण काय काय घेतली आहे भाजी. काय काय घेतली आहे भाजी? वांग, गाजर, घेवडा, वटाणा, पावटा, चणे, बोर, बटाटा, कांदापात, टोमॅटो आणि ही ह्याची भाजी, चाकवताची भाजी. ही हे तीळ, शेंगदाणे आणि हे खोबरं लसणाचं वाटप. चला आपण आता भाजी बनवून घेऊयात. तडका देऊयात का फोडणी देऊयात. फोडणीसाठी आपण काय काय टाकलंय? जिरे मोहरी आणि खोबऱ्याचं वाटप. तीळ आणि शेंगदाणे टाकलेले आहेत. हे सर्व मिक्स करून सर्व भाजून घ्यायचं आहे मस्त असं. मसाला आता भाजलेला आहे. आता आपण आपला घरचा मसाला टाकून घेऊया. मस्त तिखट मसाला टाकलेला आहे. आता हळद टाकूया. हळद आणि धना पावडर. धना पावडर. ओके. मसाला भाजलेला आहे. त्याच्यात आपण सर्व भाज्या टाकून घेऊया. सर्व मसाला छान असा भाजलेला आहे. आता सर्व भाज्या टाकून घेऊया. सर्व भाज्या आपण ह्याच्यात टाकून घेऊयात. मंडळी, आम्ही लहान असताना आई, आजी, बहिणी या सर्व एकत्र बसून सर्व भाज्या चिरायच्या. गाजर, वांगी, हरभरा, शेंगा, मटार, जे भाजी मिळेल त्या सर्व एकत्र करून भोगीची मिक्स अशी भाजी बनवायच्या. ह्या भाज्या आपल्या शेतातूनच सर्व आणायचो. विकत आणायची गरज पडत नसायची गावाकडे. पण आज शहरात विकत घेतल्याशिवाय पर्याय नाही. ते दिवस अजूनही आठवतात. आई सांगायची, जा आणि शेतातून गाजर, हरभऱ्याचे ढाळे, वांगी, शेंगा घेऊन ये. आम्ही पण सर्व भावंडे पळत सुटायचो. मग कोणी हरभरा घेई, कोणी वांगी घेई, कोणी आंबट बोरं घेई. असे सर्व आम्ही एकत्र जमा करून घेऊन यायचो. चुलीवरची ती भाजी, लाकडांचा वास, धुरांची हलकी झाक आणि भाजी शिजत असताना घरभर पसरणारा सुगंध आजही आठवला की पोटात कावळे ओरडायला लागतात. या चवीसमोर हॉटेलचं जेवणही फिकं वाटतात. त्यावेळेस मोबाईल नव्हते, व्लॉग असे नव्हते, पण आठवणी इतक्या सुंदर होत्या की आज त्यावर व्लॉग बनवतोय. खरंच खूप छान आठवणी होत्या त्या सर्व.
आपली भाजी शिजते तोवर आपण आता भाकरी बनवून घेऊया. मस्त तिळाच्या भाकरी बनवून घेऊयात. भाकरी बनवण्यासाठी काय करतेस? पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं. अच्छा, जे आपण भाकरीला पाणी यूज करणार आहे त्याच्यात थोडं आपण मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे कशी भाकरी छान अशी खारट थोडी लागते. ठीक आहे. चला पटपट उरकून घ्या, कारण सारिकाला परत जायचे आहे मार्केटला. कारण उद्याच्या सुगड पूजनसाठी वाण व वंशाचे सर्व साहित्य घेऊन यायचे आहे. त्याच्यामुळे आजची आपली ही भोगीची पूजा आवरून पटकन जाऊन यायची आहे मार्केटला. हाय, मी चाललेले आहे आता शाळेत, कारण की 11 वाजल्या पण आहेत. तू 11 वाजले कशाला? तू काय नेते डब्याला? मी मिक्स भाजी. तीळ लावलेली भाकरी आणि मिक्स भाजी. मिक्स भाजी. थांब ठेव थांब. चला तर आपलं भोगीची मिक्स भाजी आणि भाकरी बनवून झालेली आहे. चला नैवेद्य दाखवून घेऊया. चला. मंडळी, आमची भोगीची पूजा छान अशी झाली आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या संक्रांतीच्या नवीन एका व्लॉगमध्ये. खूप छान आपली भोगीची भाजी झालेली आहे व तिळाची भाकरी एकदम झकास. आपण हे या सणाच्या दिवशी का खातो मामा? कारण नवीन वर्षाच्या जानेवारीच्या पहिल्याच महिन्यात शेतामध्ये ह्या सर्व भाज्या आलेल्या असतात. त्याचे स्वागत करण्यासाठी, शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या भाज्याची आपण मस्त अशी ही मिक्स भाजी बनवतो.